की जी चूक रिकव्हरेबल नाही अशी ती एकच चूक होती, ती त्यात मी सुधारलो. कोणीही या आणि कोणीही वाचा. बरोबर. अशा पद्धतीने जगलं म्हणजे कमी त्रास होतो आणि खूप रेअर खोटं बोलतो. नमस्कार, मी रोशन शिंदे आणि RS टॉक्स मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकलं असेल किंवा बघितलं असेल की खानदानी श्रीमंत लोकच आमदार किंवा खासदार बनू शकता, पण ही गोष्ट आपण आजपर्यंत चुकीची ऐकली आहे. आज असेच एक उदाहरण आपल्यासोबत आहेत. एक गरीब कुटुंबात जन्माला येते, कुठल्याही प्रकारचा सपोर्ट नसताना गरिबीतून संघर्ष करत आज ते 40 गावचे आमदार म्हणूनच नाही तर 40 गावचे लोकप्रिय आमदार म्हणून कार्य करत आहेत. असेच आपले 40 गावचे लोकप्रिय लाडके आमदार मंगेशदादा चव्हाण आपल्यासोबत जुळलेले आहेत. तर त्यांच्याशी आपण आज गप्पा मारणार आहोत. त्यांचा संघर्ष आणि काम करण्याची पद्धत आपण बघणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओच्या शेवटपर्यंत जोडून राहा आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चव्हाण सर, नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. आम्ही खूप सारे आमदार बघितले, पण तुमचं काम करण्याची पद्धत आणि लोकांमध्ये तुमचं प्रेम खूप सारं वाढत आहे. एक आमदार मधून आज लोकांचं एवढं प्रेम भेटत आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? खरं तर कसं आहे की कमिटमेंट व्हर्सेस परफॉर्मन्स, आपण जो शब्द देतो तो पाळतो. तर लोकांना एक राजकीय लोकांविषयी कधी कधी असं मधल्या काळात आपण बघत होतो की अविश्वासाचं वातावरण तयार होताना दिसत होतं. परंतु मी खास करून म्हणजे माझ्या वैयक्तिक जर बाबतीत बोलायचं म्हटलं, मी एखाद्याला कोणाला शब्द दिला, कोणाला काही हो म्हटलं तर त्याचं काम झालं पाहिजे, त्या अनुषंगाने प्रामाणिक प्रयत्न करतो आणि लोकांच्या सर्व स्तरावरच्या समस्या मी सोडवेल असं कधीही म्हणत नाही. पण आलेल्या प्रत्येक माणसाला 2 मिनिटं का असेना ऐकून घेणं, त्याच्या समस्येवर निराकरण करणं, हे कायम आपल्याकडे आलेला माणूस कोणीतरी कुठल्या तरी एका आशेने आला आहे, कोणीतरी आपल्याला काम सांगतंय, याची काहीतरी मजबुरी असेल, याचं काम होत नसेल म्हणून तो इथपर्यंत पोहोचलाय आणि ते काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न असतो. यामुळे अनेक लोक जुळलेत आणि भारतीय जनता पार्टीचं इथे एक मोठं केडर आहे, कार्यकर्त्यांचं मोठं जाळ आहे. त्याच्यामुळे त्या सर्वांच्या प्रेमामुळे इथपर्यंत पोहोचता आलं आणि त्याच्यामुळे लोकप्रिय होता आलं. सर, आपली फायनान्शियल कंडिशन नॉर्मल असताना कधी विचार केला होता की एक दिवस मी आमदार बनेल? तुम्हाला सांगू का, माझ्या वडिलांची परिस्थिती नॉर्मल होती. गरिबीत जन्म घेणं किंवा एखाद्या कुठल्याही कुटुंबात जन्म घेणं, परिस्थिती कशी असणं हे तुमच्या हातात नाही, परंतु त्याच परिस्थितीशी लढणं हे चुकीचं आहे आणि त्याचा माझा विरोध आहे. मी अगदी वयाच्या अगदी अर्ली स्टेजलाच उद्योग व्यवसायात आलो. प्रचंड संघर्ष करत उद्योगाचं स्वरूप काळानुरूप बदलवत इथपर्यंत पोहोचलो. मी गरिबीत जन्म घेतला याची मला कधीही दुःख वाटलं नाही. उलट वीकनेस हा स्ट्रेंथ केला पाहिजे. जे माझ्याकडे नाही, ते नसेल तर मी ते मिळवू शकतो आणि त्या आत्मविश्वासाने काम केलं. आज माझ्या परिवारात कुठलाही राजकीय, सामाजिक किंवा आर्थिक ज्याला म्हणतो कुठलंही पाठबळ नव्हतं. वडील हिंगणे खुर्दच्या ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठा कर्मचारी होते, परंतु माझी परिस्थिती किंवा वडिलांची परिस्थिती नाही म्हणून मी रडगाणं रडलो नाही. व्यापारात संघर्ष केला, व्यापार मोठ्या प्रमाणात वाढवला. यासोबत राजकारणात देखील कार्यकर्त्यांचा, सहकाऱ्यांचा, मित्रांचा खूप मोठा गोतावळा जमवला आणि आज इथपर्यंत पोहोचू शकलो. सर, तुमच्या यशामध्ये सर्वात जास्त रोल कोणाचा आहे? भारतीय जनता पार्टीचा. व्यक्तिगत जीवनात अजून? गिरीश महाजन साहेब. आणि फॅमिली किंवा बिझनेस मध्ये जास्त रोल सपोर्ट कोणी? व्यापारात मला खूप लोकांनी मदत केली होती. इथपर्यंत पोहोचत असताना माझे बिझनेस पार्टनर्स असतील किंवा मनी लेंडर्स असतील, ज्या ज्या लोकांनी इथपर्यंत येण्यासाठी मदत केली, या सगळ्यांमध्ये सगळ्यांचाच कोणाचा ना कोणाचा काही ना काही वाटा आहे. आणि विशेष म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेत मी जोही निर्णय घेतला असेल त्या निर्णयासोबत माझी आयुष्याची सहजर्नी म्हणून प्रतिभा हिचं कायम एक पाठबळ राहिलं. एखादा निर्णय चुकला असेल त्या निर्णयात, चुकीच्या निर्णयातही सोबत राहिली, बरोबरच्या निर्णयात सोबत राहिली. तिचा पण एक महत्वाचा एक बायको म्हणून कधीही हे करू नये, ते करू नये. आम्ही गाव बदललं, घरं बदललीत, प्रवास बदलला, व्यवसायाचे स्वरूप बदललं,
बदलत्या युगात जे जे बदललं त्या बदलाचा भाग तिने स्वीकारला. म्हणून इथपर्यंत पोहोचण्यासाठी देखील सहकारी भारतीय जनता पार्टी, गिरीश महाजन साहेब, देवेंद्रजी यांचं खूप मोठं असं योगदान आहे. तुम्ही म्हणतात भारतीय जनता पार्टी, पण भारतीय जनता पार्टीच का चूज केली तुम्ही? की अगदी भारतीय जनता पार्टी हा एकमेव असा पक्ष होता आणि आहे की या पक्षामध्ये सर्वसामान्य माणसाला आज एक द रे ऑफ होप ज्याला आपण म्हणतो की आशेचा किरण आहे की मला इथं आमदारकीपर्यंत पोहोचता येईल. राष्ट्रवादी किंवा काँग्रेस म्हटलं तर हा प्रस्थापित टोळक्यांची एक गँगच म्हणावी लागेल. म्हणजे आता असं म्हणतात की बाबा ज्याच्याकडे मोठ्या संस्था, आता आमच्या सोबत जे आहे त्यांच्या संस्थानिक असतील किंवा मोठी म्हणजे मोठी नगरपालिका 35-40 वर्ष त्यांच्या ताब्यात असणं, बाकीच्या संस्थांमध्ये होल्डिंग त्यांचं होतं, इथले दूध संघ, मार्केट कमिटी त्यांच्या ताब्यात, इथल्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रत्यक्ष सहभाग, असं राज्यातलं पण ओव्हरऑल एक चित्र आहे. परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये केडर बेस पार्टी आहे. जो कार्यकर्ता प्रामाणिक पार्टीशी काम करतो, निवडून यायची इलेक्ट्रिक मेरिट्स आहेत, त्याला इथं तिकीट मिळतं. आणि मला माझं करिअर इथं होतं आणि एक हिंदुत्वाचा जो विचार होता, जो अगदी लहानपणापासूनच नसानसात होता, तो विचार देव, देश, धर्म या विचाराने प्रेरित होऊन काम करून भारतीय जनता पार्टी चूज केलं. राजकारणात इन्स्पायर कोणापासून झाले तुम्ही? इन्स्पायर म्हणजे मी तर अगदी तालुक्यात एनके अण्णांसोबत आमचे एक चुलत आजोबा होते, बहिराम केशव बहिराम काकांते, ते वयाच्या 80 वर्षापर्यंत त्यांच्यासोबत राहिले. अगदी माझ्या लहानपणीच साहेबराव सीताराम घोडेसर इथं 15 वर्ष आमदार होते. त्यांच्या लहानपणीच मी बाजूला मामांकडे असायचो, भिंतीला भिंत. त्यावेळेस म्हणजे माझी ओळख कधी त्या काळात एखाद्या नगरसेवकाशी किंवा नगराध्यक्षाशी झाली नाही, ओळख झाली ती डायरेक्ट आमदारांशीच. ते शेजारी होते मामांच्या आणि ते पण तसे एकदम सोजवळ असायचे. त्यांना म्हणजे घराच्या बाहेर उतरले तर त्यांना वाडियाल भाऊ किंवा ते आमच्या इथले पार्टीचे सुरेश स्वार वगैरे मंडळींचं वाडियाल भाऊंच्या दुकानात सगळ्या बीजेपीच्या जुन्या लोकांचं बसणं असायचं. तर बऱ्याचदा मला घोडेसर सांगायचे की मला तिथं सोडून दे. मी अगदी 8वी-9वीला असतानाच त्यांना हाफ पॅन्टवर फिरायचो, त्यावेळेस त्यांना मोटरसायकलवर सोडायला जायचो. त्याच्यामुळे ह्या राजकीय वलयाचं अगदी लहानपणापासूनच डोळ्यासमोर होतो. नंतर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्यांचं इन्स्पिरेशन होतंच. देवेंद्रजींसारख्या इतक्या मोठ्या नेत्यांसोबत, गिरीश महाजन साहेबांसोबत काम करायला माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याला संधी मिळाली. आज प्रचंड असा अभ्यास की इतक्या ताकदीचा मुख्यमंत्री महाराष्ट्राने बघितला, आजही उपमुख्यमंत्री म्हणून तेवढेच ताकदीने ते काम पाहत आहे. हे इन्स्पिरेशनच माझ्यासाठी आहे. आमदारच बनायचं आणि विचार कुठून आला होता? कसं आहे की एक टीमवर्क म्हणून आम्ही 2014ला एक मिशन मोडला काम केलं. त्यात आमचे एक सहकारी मित्र होते, ते आमदार झालेत. नंतर 2016च्या विधान परिषदेला गिरीश महाजन साहेबांचं म्हणणं होतं की तू इथे एक उमेदवार होऊ शकतो. तेव्हा संधी भेटली नाही. आणि मी माझ्या लग्नाच्या अगोदर पण 2012ला पंचायत समिती लढलो, त्यावेळेस अपक्ष लढलो, थोड्या मतांनी पराभव झाला. वयाच्या 20-21व्या वर्षीच ग्रामपंचायत आम्ही लढवली. एका तरुण माझ्या मित्राला तिथं सरपंच केलं. म्हणजे लहानपणापासूनच राजकीय स्वभाव किंवा या सगळ्या प्रक्रिया मध्ये भाग घेणं हे असायचं. आणि तिथूनच कार्यकर्ते सगळे सहकारी जुळत गेल्याने जेव्हा संधी आली तेव्हा संधीचं म्हणजे ज्याला म्हणतो की स्वप्नाचं सत्यातन संधीचं वस्तुस्थितीत रूपांतर करता आलं. एवढे सारे अपयश आले, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला उभं कसं केलं? मला राजकारणात अपयश तसे फार कमी आले. मला उद्योगात अपयश आले. त्या अनेक अपयशांमधून मी सावरलं. आणि एखादं अपयश म्हणजे हा जीवनाचा किंवा त्या प्रवासाचा शेवट होऊ शकत नाही. आणि एखादं यश हे कधी अंतिम ज्याला म्हणतो डेस्टिनेशन किंवा अंतिम आपलं ध्येय ते राहू शकत नाही. मी कधीही आजही सांगतो, एखाद्या अपयशाने कधी मी खचत नाही, व्यापारातही खचलो नाही आणि एखाद्या यशाने कधी मी भारावूनही जात नाही. अविरतपणे काम करतो, काम चालूच ठेवतो. लोक येतात, लोक जुळतात, कारवा
वाढतोय. एक स्वप्न पूर्ण झालं नाही, सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं आणि तिथं तुम्हाला फेलियर भेटलं. हे खरं आहे की बऱ्याचदा आपण परिस्थितीला दोष देतो. परिस्थिती नॉर्मल होती, परंतु मी सिव्हिल इंजिनिअरिंगला ज्यावेळेस फेल झालो त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की आपल्या चुका झाल्यात. आपण ज्या ज्या परिस्थितीनं आलो त्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखून वडिलांनी परिवाराने ज्या परिस्थिती आपल्याला शिकवायला पाठवलं ते भान अजून अधिक जास्त पद्धतीने ठेवायला पाहिजे होतं. परंतु ते अपयशाची जबाबदारी किंवा बऱ्याचदा आपण पाहतो की यशाचं म्हटलं की यश आलं किंवा ते माझ्यामुळे अपयश आलं की मग काहीतरी परिस्थिती, कधी मित्र, कधी अनेक नंबर फॅक्टर्स असतात अपयशाला दोष द्यायचं. मी अपयशाची जबाबदारी स्वीकारली किंवा माझ्याकडनं चूक झाली, आपण व्हायला नको होतो. पण ती माझ्या मते माझ्या आयुष्यातली पहिली आणि शेवटची चूक. कामात चुका होतात, पण अशी चूक की जी चूक रिकव्हरेबल नाही अशी ती एकच चूक होती. ती त्यात मी सुधारलो, शिकलो. त्या दिवशी निकाल लागला, त्याच्यानंतर मी 4थ्या दिवशी जॉबला लागलो आणि 1200 रुपयाने माझ्या करिअरची सुरुवात केली. कदाचित तेव्हा शिक्षण पूर्ण झालं असतं इंजिनिअरिंग तर तुम्ही आज आमदार नसतात. जर तरच्या गोष्टी मला असं वाटतं की इंजिनिअरिंग झालं असतं ते कदाचित होऊ शकलं असतं की मी कुठे जॉब केला असता. पण माणसाचा एक मूळ स्वभाव असतो, मूळ स्वभावापासून तुम्ही खूप जास्त काळ लांब जाऊ शकत नाही. म्हणजे एखादी डिग्री किंवा एखादं शिक्षण तुमच्याकडे असणं किंवा नसणं हा एक वेगळा भाग आहे. पण तुमच्या डोक्यात जर एखादी थीम असेल, एखादं तुम्हाला काही करायचं असेल तर ती गोष्ट तुम्हाला अविरतपणे काम करण्यासाठी प्रवृत्त करते. आणि मला राजकारणाची आवड होतीच. अगदी राजकारणात म्हणजे पहिल्यापासूनच गावगाड्याच्या राजकारणातही सक्रिय राहिलो आणि निश्चित कमी अधिक प्रमाणात आमदार नसतो झालो, अजून कुठले ना कुठले, पण राजकारणात मी लग्नाच्या अगोदर एक इलेक्शन लढत होतो, तर राहिलोच असतो. सर, आपल्या आसपास असे खूप सारे तरुण आहेत की छोट्याशा फॅमिली बॅकग्राऊंडमधून येतात, त्यांना पण देशाचं किंवा समाजाचं नेतृत्व करावं असं वाटतं. अशा तरुणांना कसा संदेश देणार तुम्ही? बघा की देशाची किंवा राज्याची सेवा करायची असेल म्हणून आमदार खासदारच झालं पाहिजे असं नाही. माझं उलट मत आहे, पुढाऱ्यांच्या नादी तरुणांनी लागलं नाही पाहिजे. एक MPSCच्या विषयावर माझं वैयक्तिक मत आहे, ते कदाचित काहींना पटणार नाही. MPSC एक असं वेगळंच गारुड आहे की प्रचंड कितीतरी तरुण, बघा तुम्ही आज पुण्या मुंबईमध्ये एवढे तरुण त्याची तयारी करतात आणि त्याचा पर्सेंट रेशिओ सक्सेस बघा. आज परीक्षा झाल्यानंतर 2-2, 3-3 वर्ष त्यांच्या नियुक्त्या होत नाही. बरेचसे वाद कोर्टातच चाललेले आहेत, त्यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत. आणि आज त्या MPSCच्या नावाने अनेक मोठमोठे क्लासेस, मोठमोठ्या बिल्डिंग्स उभ्या राहिल्या आहेत. खानावळी, त्यांच्या हिशोबाने रहिवासाची व्यवस्था, त्यांचे ट्रान्सपोर्टेशन, याच्यावर एक मोठं अर्थचक्र चालते. त्याबद्दलही काही म्हणणं नाही. परंतु मी तुमच्याशी खोटं बोलू शकतो, पण स्वतःला मला माहिती आहे की माझ्या मर्यादा काय, शारीरिक, मानसिक, आर्थिक, अभ्यासाच्या सगळ्याच मर्यादा. तर त्या मर्यादा आपण ओळखल्या पाहिजे. तसंच राजकारणात देखील तुम्ही जसं म्हटलात की तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे असं काही नाही. शिक्षणाचे 100 फायदे जसे आहेत, त्यात नोकरी एक आहे. तुम्हाला नोकरी नाही भेटली तर 99 फायदे तुमच्याकडे आहेत. त्याचा उद्योगात, व्यवसायात, नवीन एखादं स्टार्टअप, नवीन असलेले सगळे म्हणजे कितीतरी असे नवीन अपॉर्च्युनिटीज आहेत की त्यामध्ये तरुणांनी लक्ष घातलं, चांगलं काम केलं. आपल्या कुठल्याही म्हणजे हाऊसकीपिंगचं काम जर मला दिलं असेल, मी माझ्या कामाशी प्रामाणिक असणं ही देशसेवाच मी समजतो. कुठलं का काम असेल ना, मी आमदार आहे तर माझ्या पदाला पूर्णपणे न्याय देणं ही देशाची सेवा. एखादा तुम्ही चॅनल चालवता आहेत, चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त चांगल्या लोकांना जनतेपर्यंत पोहोचवणं किंवा जास्तीत जास्त मोटिवेशनच्या माध्यमातून काम करणं ही पण एक देशाची सेवाच आहे. बरोबर. मोदीजी करत असलेलं काम जर तुम्ही आज देशभरात चॅनलच्या माध्यमातून पोहोचवलं, मोदीजी जी सेवा करतायत त्यांचं काम पोहोचवणं ही सुद्धा माझ्यामध्ये देशाची एक सेवाच आहे. 100%. सर, तुम्ही जी आमसभा घेतली त्याची चर्चा पूर्ण देशभरात आहे. आम्ही खूप सारे आमदार बघितले, पण आम्हाला तुमचा हेवा वाटतो की आम्ही जरी तुमच्या मतदारसंघातले नसू तरी आम्हाला पण हेवा वाटतो की असे लोकप्रतिनिधी आहेत. तर ही संकल्पना कधी आणि कशी आली होती तुमच्या मनात? आमसभेची संकल्पना वर्षानुवर्ष चालू आहे. हो. तो आमदाराचा
आणि नागरिकांचा अधिकार आहे. आमदारांनी आमसभा घेऊन पंचायत समितीचे बीडीओ त्याचे सदस्य सचिव असतात, त्यांनी घेऊन लोकांच्या सर्व विभागाच्या प्रमुख लोकांना बोलवणं, लोकांच्या समस्या ऐकून घेणं आणि त्या समस्यांचे निराकरण करणं. ज्या पद्धतीने विधिमंडळातल्या सदस्यांना विधिमंडळात काही मांडायचा अधिकार आहे त्याच्यावर काहीतरी कारवाई करून, कार्यवाही करून किंवा आम्ही मांडलेल्या प्रश्नाला शासनाला उत्तर देणं जसं बांधील असतं तसं आम सभेत जर कोणी काही मांडलं तर त्याचं कागदोपत्री निरसन करणं, हो किंवा नाही मध्ये त्याला कळवणं, होत असेल तर यस, नसेल तर का होत नाही, हा त्या नागरिकांचा अधिकार असतो. आणि विधानसभा क्षेत्रामध्ये आमसभा घेत असताना मला असं वाटतं की माझी आमसभा लोकांपर्यंत का पोहोचली तर आमसभेच्या वेळेस मी जबाबदारी झटकली नाही. प्रत्येक गोष्टीचं तुम्ही जर आमसभा बघितली असेल तर मी प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराला मी सामोरे जातो. मी अधिकाऱ्यांना जबाबदार धरणं उचित धरत नाही. शेवटी शासन आणि प्रशासन हे दोघं एका रथाच्या दोन चाकं आहेत. उगीच त्यांना दोष द्यायचा आणि अधिकारी जर दोषी असेल तर त्यांचा दोष सिद्धता होताना दिसत असेल, प्रायमा पेसी मला जाणवलं तर मी तसं 1-2 अधिकाऱ्यांच्या कारवाई त्यांच्यावर करावी हे देखील प्रस्तावित केलं. पण मतदारसंघातलं पूर्ण अंडर ज्याला म्हणतो की म्हणजे नजरेखाली जर असला आणि रोजचं जर तुम्हाला जर प्रशासनातली जी पकड असली तर आमसभा अजून सोपी होते आणि ती लोकांना त्याच्यामुळे कदाचित आवडली असेल. म्हणजे कायद्यातले अभ्यास, कायद्यातल्या तरतुदी, मला असलेले अधिकार, लोकांचे अधिकार, अधिकारांवर असलेली जबाबदारी, त्या सगळ्याच जर गोष्टींचा जर आपल्याला जर आकलन असलं तर त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. तो त्या आमसभेवर होताना मला दिसला. एक आमदार म्हणून लोकांची सेवा करण्यासाठी खूप पॉवर दिलेला आहे आमदाराला, तर सगळेच आमदार ते वापरतात असं दिसून येत नाहीये. बघा की असं नाही की प्रत्येक आमदाराला असं वाटतं की माझ्या मतदारसंघात काही ना काही करावं. आता पॉवर एक्सरसाइज ज्याला म्हणतो की त्या डिलिव्हरी किती आणि कशा करायच्या ह्या व्यक्तिपरत्वे त्याच्या स्वभावाप्रमाणे असतात. काही लोकांचं माझ्यापेक्षाही अधिक खूप चांगलं काम आहे असं नाही की नाहीये, परंतु त्याची कामाची पद्धत असते. त्याच्यामुळे असं नाही की आमदार हा शेवटी तो काही असं काही सिलेक्टेड लोकांनी त्याला इलेक्टेड केलं नसतं. तो लार्ज नंबर ऑफ लोकांनी आज एवढ्या मोठ्या 3-3, 4-4 लाख मतदारांमधून तो निवडून होतो. त्याच्यामुळे त्यांनाही त्यांचं सामाजिक भान असतं. कदाचित सोशल मीडियाच्या कॅम्पेनिंग मध्ये किंवा माझं बघण्यात तुमचं तसं आलं असेल, पण माझ्या बऱ्याचशा विधिमंडळातल्या सहकाऱ्यांचं काम कमी अधिक प्रमाणात चांगलं आहे. नव्हे तर काही सहकारी तर माझ्यापेक्षाही खूप अधिक चांगल्या पद्धतीने काम करताना मी पाहतो. म्हणजे मी त्यांच्याकडनं शिकतो असं मला वाटतं. आता ते एवढं भव्य राम मंदिर बनतंय त्याच्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया? ते तर अगदी बघा, राम मंदिर हा आपली अस्मिता आहे. म्हणजे राम मंदिरावर अनेक लोकांनी हिणवलं. राम मंदिर कधी बनेल, त्याची तारीख कधी होईल यापासून तर अनेक मुद्दे होते. परंतु देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींनी तो विषय आज विषयतळीस नेला. आणि अशा कितीतरी जनरेशन असतील की त्यांना असं वाटायचं की बाबा जे कारसेवक होते त्यातले आता बरेचसे NRP झालेत, म्हणजे नॉन रेसिडेन्शियल पृथ्वीवासी ज्याला आपण म्हणतो, की ते आता नाही आहेत. कितीतरी लोकांचं स्वप्न होतं. आज जे कारसेवक असतील, त्या राम मंदिराच्या मुवमेंट मधले जे लोक असतील ते जिथे कुठे असतील, म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून तर अगदी छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांपासून तर अटलजींपासून तर देवेंद्रजी, आजचं महाराष्ट्राचे नेतृत्व देवेंद्रजी असतील, छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्याच्या इच्छा होती की राम मंदिर व्हावं. आज ते स्वप्न सत्यात उतरताना दिसतंय. त्याची तारीखही आता नजदीक आली आणि त्या कारसेवकांचं जर देहवसान झालं असेल, ते नसतील तरी त्यांच्या आत्म्याला असं वाटेल की यस, की आमचं स्वप्न आज पूर्ण झालं. युवकांना एक मोटिवेशन संदेश काय असेल तुमचा? मोटिवेशन संदेश कमीत कमी मोटिवेशनल व्हिडिओ पहा. कमीत कमी यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यावरचे मोटिवेशनल व्हिडिओ पाहून. बरेच लोक म्हणतात की त्याचे व्हिडिओ पाहून किंवा कोणाचं ऐकून, आता माझं भाषण ऐकून किंवा असं मोटिवेट रात्री होणं, रात्री 2 वाजता तुम्ही ते माझं भाषण आता एखाद्या तरुणाने ऐकलं की बाबा आमदार चांगलं बोलतो, हा माझा स्किलचा भाग झाला. बरोबर. परंतु त्याच्याकडे ते स्किल वेगळं आहे.
त्याने रात्री 2 वाजता जर ते पाहिलं की आता मला काहीतरी बनायचंय, रात्री 2 पर्यंत ते भाषण ऐकायची आणि सकाळी 11ला उठायचं, हे असलं मोटिवेट नाही होता येणार. मला असं वाटतं की तुम्ही स्वतःशीच कमिटेड राहिलं पाहिजे. आणि म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ड्रीमिंग कॅन इझी, इफ यू हॅव टू चेंज युअर ड्रीम्स इन टू रियालिटी, यू हॅव टू सपोर्ट युअर ड्रीम्स, हार्डवर्क अँड डेडिकेशन. मी असं बऱ्याचदा म्हणतो, तुमचे स्वप्न जर तुम्हाला सत्यात उतरवायचे असतील, तुम्हाला हार्डवर्क आणि डेडिकेशनची त्याला जोड द्यावी लागेल. नुसतं असं विचार करून किंवा असे यूट्यूब चॅनल्स बघून किंवा असे इंस्टाग्राम बघून असं मोटिवेट होता येणार नाही. हे टाइम बिंग होऊ शकतं, परंतु जर तुम्हाला एखादं गोल सेट केलंय, त्याला अचीव करायचं आहे, त्याला टाइम लाईन तुम्हाला ठरवावं लागेल की बाबा मला इथून 6 महिन्यात एवढं, तिथून 1.5 वर्षात, 2 वर्षात, तर तुम्हाला 2 डिकेड पिरियड म्हणजे 20 वर्षापर्यंत तुम्ही एखादं करिअर. आता माझं एखादं स्वप्न असेल, मी कधीतरी एक स्वप्न बघितलं, मी 15 वर्ष बघितलेलं स्वप्न आता काही पार्ट मध्ये रिअलाइज मला होताना दिसतंय. माझे अजूनही काही स्वप्न आहेत की त्याला अजून जर मी ह्याच गतीने चालत राहिलो, तेवढंच हार्डवर्क करत राहिलो, तर अजून मला 20 वर्ष लागतील. ते काय असे ओव्हरनाईट किंवा मी ठरवलं आणि सकाळी स्वप्न पूर्ण होतील. स्वप्न जे असं इमिजिएट पूर्ण होतं ते स्वप्न नसतं, की जे खूप वेळ घेतं, त्याच्यासाठी प्रचंड वेळ द्यावा लागतो आणि तेवढी मेहनत करावी लागते. तरुणाईने पण मला असं वाटतं की कुठलंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी वर्ष 6 महिने प्रयत्न करणे, तो प्रयत्न सोडणे असं होत नाही. तुम्हाला त्याला एक वेळ जाऊ द्यावा लागेल, स्वतःच्या मर्यादा ओळखून ही स्वप्नांची आखणी केली पाहिजे. आणि संयम की बाबा टार्गेट की 2 महिन्यात मी इथं पोहोचेल, 6 महिन्यात इथं पोहोचेल, तिथून एवढा काळ. तर असं जर तुम्ही एक जर टाइमलाईन केलं तर रिव्ह्यू स्वतःचा घेतला पाहिजे की बाबा मी म्हटलं होतं की मला एवढ्या दिवसात एवढं होईल. जर एखाद्याने जर ठरवलं की मला व्यवसायाचं माझ्या टर्नओव्हर 200 कोटीचा करायचं आहे 10 वर्ष, असं जर एखादा व्यावसायिक म्हणतो, मग त्याने 9 वर्ष काहीच करायचं नाही आणि म्हटलं की मी स्वप्न पाहिलं 10 वर्षात, तर 10 वर्ष होणार नाही. तुम्हाला त्याचं पर्सेंट एक तुम्हाला रेशो ठरवावा लागेल की बाबा मी पहिल्या वर्षात 20 कोटीला कंपनी नेईल, नंतर 40, नंतर 50, नंतर बँकर्सकडनं मी पैसे उभे करेल, लोकांची इन्व्हेस्टमेंट आणेल, मला लोकांकडनं नसेल तर मला प्रायव्हेट इक्विटीत आणता येईल, किंवा मला त्याच्यामध्ये शेअर्स होल्डिंग पॅटर्न कसा करायचा, हे असं काहीतरी एक थीम घेऊन. कंपनी असेल तर, राजकारण असेल, देवेंद्रजींचं बघा एक चांगलं मोठं उदाहरण राजकारणात. म्हणजे असं एका रात्रीत घडलं नाही, 25 वर्ष सातत्यपूर्वक त्यांनी मेहनत केली. आज महापालिकाचा नगरसेवक तर राज्याचा मुख्यमंत्री, देशाचा राज्याचा नेता. ही ओळख कशी निर्माण झाली? एका रात्रीत झाली का? नाही. त्यांनी तेवढा वेळ दिला, तेवढी मेहनत घेतली, म्हणून करता आलं. असे अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे मी गिरीश महाजन साहेबांचं सहकारी म्हणून नाही, पण त्यांचंही उदाहरण आहे. 30 वर्षापासून राजकारणात आहेत, इथपर्यंत पोहोचलेत. म्हणजे स्वप्न एखादं जर आपण तरुणाने पाहिलं, ते असं लगेच फ्रस्ट्रेशन काय येतं की या आजकालच्या जगात लगेच यूट्यूब, फेसबुक याच्यावरनं स्वप्न पाहणं, तर लगेच अरे होत नाही माझं काम, लगेच ते फ्रस्ट्रेट होणं, असं होणार नाही. योगीजी असतील, मोदीजी असतील, हे किती वर्षापासून काम करत आहे. हे राजकीय झालं, व्यापारात पण टाटा असतील, अंबानी, हे नावं आपण जी घेतो, अदानी, हे काय असे रात्रीतनं मोठे झालेत का? हे रात्रीत नाही इथपर्यंत आलेत का? यांनी पण एक जनरेशन घातली आणि ती पण त्यांनी काहीतरी ज्याला म्हणतो की टाइम फ्रेम, टाइम बार मध्ये काहीतरी गोल सेट केलेत आणि ते फेज वाईज क्रॉस करत चालले. कदाचित त्यांचंही अनेक ठिकाणी फेल्युअर झालं असेल. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे असं मला वाटतं. सर, आमदार म्हटल्यावर खूप धावपळीचं जीवन असतं. धावपळीमुळे खूप साऱ्या लोकांचं, राजकीय नेत्यांचं फिटनेसमुळे करिअर धोक्यात आलेलं आहे आणि काही आपल्याला सोडून पण गेलेले आहेत. अशा धावपळीच्या युगात तुम्ही स्वतःला मेंटली आणि फिजिकली कसं स्ट्रॉंग ठेवता? बघा की हे खरं आहे की राजकीय लोकांचं परिवाराकडे आणि हेल्थकडे, ह्या 2 गोष्टींकडे स्वाभाविक दुर्लक्ष होतं. लोकांचा राबता, लोकांच्या असलेल्या अपेक्षा त्या पूर्ण करण्यासाठी दानवा वेळ, स्वाभाविक अनेक ठिकाणी प्रवास, वेळोवेळी खाणं, वेळी सगळं झोपणं,
ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतो. परंतु माझ्या बाबतीत जर म्हणाल तर फिजिकली मी एक गोष्ट अगदी प्रकर्षाने काळजी घेतो. मला साधं सुपारीचं देखील व्यसन नाही. मी माझ्या आयुष्यात म्हणजे तरुणांना मी बऱ्याचदा हा सल्ला देतो, आयुष्यात एखादी गोष्ट कमी जास्त अधिक झाली तरी चालेल, पण व्यसनापासून 4 हात लांब राहिलं पाहिजे. मला साधं म्हणजे अगदी गुटखा, सिगारेट, विडी, दारू याची चव देखील मला आजपर्यंत माहिती नाही. मी यामुळे फिजिकली एकदम व्यवस्थित राहतो. व्यायाम माझ्याकडून होत नाही. मला अगदी म्हणजे या बाबतीत जर म्हणायचं गिरीश भाऊंचा खूप हेवा वाटतो. जर ते मरीन ड्राईव्हवरून निघाले तर अगदी त्यांच्या घरापर्यंत पायी येतात आणि जेव्हा मी त्यांच्या सोबत चालतो तो बऱ्याचदा मागे पडतो. म्हणजे त्यांचा फिजिकल फिटनेस, असे काही लोक आहेत की त्यांचा फिजिकल फिटनेस खूप चांगला आहे आणि काही लोकांचा नसेल, पण ही वस्तुस्थिती आहे की फिजिकल फिटनेसकडे लक्ष दिलं पाहिजे. ते कमी अधिक प्रमाणात मला सवयी आहाराच्या चांगल्या असल्यामुळे माझा फिजिकल फिटनेस प्रायमा फेसी आज तरी चांगला वाटतो. अजून भविष्यात तुमच्यासारखे लोक ज्यावेळेस त्या गोष्टी एक प्रकर्षाने आम्हाला जाणीव करून देतात त्यावेळेस काळजी घेतली पाहिजे असं वाटतं. तोही प्रयत्न करू. मेंटली फिटनेस जर म्हटलं तर मी दुसरी गोष्ट अगदी प्रकर्षाने जातो की राजकीय लोक म्हटलं की असं म्हणतात की राजकीय लोक खूप खोटं बोलतात. मी तुम्हाला सांगतो की मी खूप रेअर खोटं बोलतो. मला खोटं बोलणं हे खूप क्वचित जमतं. जे आहे ती वस्तुस्थिती सांगणे, होत असेल तर हो सांगणे, एखाद्या कार्यकर्त्याचं काम जर होत जरी नसेल तर नाही सांगणे. तो थोडा काळापुरता दुखवतो पण त्याला वाईट वाटत नाही आणि आपल्यालाही रात्री निवांत झोप लागते. अनेक लोकांना आपल्या मागे फिरवणं, त्यांना फसवणं, खोटी आश्वासनं देणं हे काय आपल्याला, मला तरी जमत नाही. एक खोटं बोलल्यावर 10 खोटं बोलावं लागतात. मी तुम्हाला सांगतो की खोटं बोलणं हे कमीत कमी अगदी म्हणजे आई वडिलांचा संस्कार असतो माझ्यावर. ते हरिभक्त परायण होते. खोटं बोललं नाही पाहिजे. त्याच्याने अनेक कॉन्सिक्वेन्सेस तयार होतात. एक खोटं बोललं की अजून त्याला काहीतरी म्हणजे खोटाची चादर ज्याला म्हणतो आखोड असते. पाय झाकला की तोंड उघडं पडतं, तोंड झाकायला गेले की पाय. त्याच्यामुळे कमीत कमी ते मी काळजी घेतो आणि आपल्यापासून कोणी फसणार नाही, आपण कोणाचं नुकसान करणार नाही. काही ज्याला म्हणतो की आजकाल राजकारणात त्या गोष्टी बऱ्याचदा कोणी पाहतं नाही पाहतं, हा व्यक्तिपरत्व त्याचा प्रश्न आहे. पण तो मॉरली की आपल्याकडून कोणाचं चांगलं जर होत नसेल तर एखाद्या वेळेस ती गोष्ट ठीक आहे, पण कोणाचं नुकसान व्हायला नको याची मी बऱ्याचदा काळजी घेतो. एखाद्याचं कार्यकर्ता असेल त्याला गुणदोषांसकट स्वीकारून त्याला व्यवस्थित ग्रूम करून त्याला समजवणे आणि या सगळ्या गोष्टींमुळे मेंटली तो परिणाम माझ्यावरही होतो. मला फार मेंटली स्ट्रेस राजकारणाचा येत नाही. जे आहे खुली किताब. सकाळ म्हणजे अगदी ज्याला म्हणतो की आपलं जीवन हे कसं असावं, सकाळ, लोकमत, देशदूत, देशोन्नती, गावकरी, जनशक्ती, तरुण भारत, नव भारत, सामना, म्हणजे कोणीही या आणि कोणीही वाचा. बरोबर. अशा पद्धतीने जगलं म्हणजे कमी त्रास होतो आणि तो प्रयत्न राजकारणात मी पाहण्याचा प्रयत्न करतो. लोकांनी त्यासाठीच तर आपल्याला निवडून दिले, या खुर्चीवर बसवलंय. सर, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचा एवढा अमूल्य वेळ काढून आम्हाला दिला आणि हा व्हिडिओ बघून खूप साऱ्या लोकांना आणि तरुणांना प्रेरणा मिळेल ही अपेक्षा करतो. फक्त तरुणांनी एकच सांगतो, कामाला लागलं पाहिजे. व्हिडिओ बघून प्रेरणा घेऊन काहीतरी ते कृतीत आणलं पाहिजे एवढं सांगून तुम्हाला शिंदेची खूप साऱ्या शुभेच्छा. या निमित्तानं तुमची भेट झाली. आपलं मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद सर.